तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. माझं नाव राजश्री आणि नुकतंच माझं लग्न झालेलं आहे. तर लग्नानंतरची माझी लाईफ, माझं जे स्वतःचं किचन आहे, क्लाउड किचन, त्यातलं काही स्ट्रगल तर आणि डे टू डे लाईफ मधले काही एक्सपिरियन्स असेल ते मला शेअर करायचे. त्यामुळे मी हा नवीन चॅनल चालू करत आहे. आणि तर पहिल्याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार की लग्नानंतरचे माझे जे ज्वेलरी, मेकअप सगळं जे काही अस्तव्यस्त झालेलं आहे ते आपण आता नीट रिअरेंज करून ठेवणार आहे. तर चला तर आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया. आणि नक्की फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच मला सपोर्ट करा. धन्यवाद. तर पहिली स्टेप अशी आहे की जे काही मला डे टू डे लाईफ मध्ये लागणारं सामान आहे ते मी पहिलं सेपरेट करून घेते. आणि जे मला नंतर ओकेजनली म्हणजे काही फेस्टिवल वगैरे आलं तर तेव्हा रेडी होण्यासाठी जे काही सामान लागते ते मी सेपरेट करून घेते. तर बघूया कसं होतंय. तर सुरुवातीला मी आधी जे माझे सगळ्या वस्तू आहेत त्या पहिला सेपरेट करून घेते. बघूया कसं अरेंज होते. सध्या तरी मला काही सुचत नाहीये. विल सी. बाय. पटापट आवरावं पण लागणार आहे कारण की मला नंतर 2 किलो व्हेज बिर्याणीची ऑर्डर आहे. तर त्याची पण तयारी करायची आहे. लवकर लवकर आवरूया. चला बाय. तर सगळ्या बॉक्सेस मी आधी रिकामे केले. तर तुम्ही बघू शकता टोटल किती बॉक्स आहे तिकडे. तर ह्या एवढ्या बॉक्समध्ये आपल्याला सगळी ज्वेलरी अरेंज करून ठेवायची आणि बाकीचं सामान सुद्धा अरेंज करायचे. बघूया कसं होतंय आता. तर जेवढे काही माझे इयरिंग्स आहेत हे सर्व इयरिंग्स मी एका डब्यामध्ये ठेवलेले आहेत. तर आपले क्यूटवाले इयरिंग्स वेस्टर्नवरती जाऊ शकतं ते. पुन्हा हे कलरफुल असे इयरिंग्स. तर जेवढे काही मला इयरिंग्स भेटले ते मी सगळे एका बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता सगळे नेकलेसवरचे आणि जे एक्स्ट्रा काही असतील ते सगळे मी एका बॉक्समध्ये ठेवले. आणि बाकी जे काही नेकलेस असतील ते मी एकत्र ठेवणार आहे. तर आणि हे जे ऑलरेडी पॅकेट्समध्ये जे नेकलेसेस आहेत ते मी ॲज इट इज ठेवले. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही करत आहे. ते आहे तसंच ठेवून देणार आहे. का तर परत अजून पण ज्वेलरी आहे जी सॉर्ट करायची. तर हा एक हार
त्याचाच सेटमधला हा एक आहे, जो मी हारसुद्धा मी माझ्या लग्नामध्ये घातला होता, नऊवारी लुकमध्ये. हा एक चोकर पीस आहे, हा सुद्धा मी घातला होता लग्नामध्ये. हा एक डायमंडचा सेट आहे. डायमंड नाही बोलू शकत आपण, सिंपल लोकल मार्केटमधून घेतला होता, बघू शकता. हा सुद्धा मी माझ्या एका फंक्शनमध्ये वेअर केला होता. हा एक आहे, हा मी माझ्या चुडा सेरेमनी होती त्याच्यामध्ये घातला होता. काही एक्स्ट्रा पीस पण होते जे मोत्याचे, ते सुद्धा मी ह्याच एका बॉक्समध्ये ठेवते. अजून हे पण आहे, हे माझे नवऱ्याची जे शेरवानी आणि एंगेजमेंटचा जो आउटफिट होता त्याच्यावरची ज्वेलरी आहे, ते तुम्ही बघू शकता. तर ही सुद्धा मी काहीतरी कसं तरी स्टाईल करू शकते म्हणून मी ठेवलेली आहे. आणि जेव्हा कधी ते वेअर करतील पुन्हा, ही त्यांच्या एंगेजमेंटच्या ह्याच्यावरची ज्वेलरी आहे. तर सगळे नेकलेस होते ते मी एका बॉक्समध्ये सगळे भरून ठेवलेले. तर आता मी अरेंज करणार आहे माझी हेअर ॲक्सेसरीज. एक क्यूट मेमरी दाखवायची माझी. तर या माझ्या लग्नातल्या मुंडवळ्या, तर ह्या सुद्धा आम्ही ठेवून देणार आहे. कधी सुद्धा मेमरीज आहेत या ठेवल्या पाहिजेत, एक माझ्या आणि एक माझ्या मिस्टरांच्या. तर आता मी तुम्हाला माझ्या हेअर ॲक्सेसरीज सेपरेट करून ठेवते. तर त्याच्यामधले पहिला हा एक ब्रॉच, जो तुम्ही कसंही स्टाईल करू शकता. ही वेणी, अजून एक वेणी, हे गजरे, टोटल 3 गजरे, हे आंबाडा, हे बन, अजून एक बन आहे माझ्याकडे. हा एक मी माझ्या ब्राईड टू बीला जो आउटफिट होता त्याच्यावरती घातला होता, मागे बो. तर हा एक आहे, हे रोज जे आपण स्टाईल करू शकतो. अजून हे माझे वेस्टर्न हेअर एक्सटेन्शन्स आहेत, जे बिलकुल सुद्धा माझ्या हेअर्सला मॅच होत नाही, तुम्ही बघू शकता. पण तरी पण मी ठेवून देणार आहे. हे सुद्धा कर्ली हेअर्सच आहे, हे तर बिलकुलच मॅच होत नाही माझ्या केसांना. पुन्हा हे एक घेतलेलं मी, जे मी हेअरस्टाईल करू शकते ह्याच्याने, वेणीमध्ये किंवा बनमध्ये वापरू शकते. ते सुद्धा मी ठेवले. अजून एक आहे गंगावन, हे सुद्धा वापरू शकतो आपण. ठेवलेलं आहे, बघू कधी कसं यूज करता येते. लग्नासाठी घेतलं होतं पण यूज तर काही करता आलं नाही, एवढी घाई. त्यांना सुद्धा इकडे साईडला ठेवलेलं आहे. आता मी माझा मेकअप सॉर्ट करून घेणार आहे, मेकअप आयटम्स जे काय आहेत ते. तर त्याच्या आधी ही माझी वेडिंगची पर्स, जी बिलकुल मी यूज करून नाही शिकलेली आहे, बघूया आता पुढे कधी यूज करता येते. तर हा डब्बा
डब्बा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी सगळे बँगल्स अरेंज करून ठेवते. काही सिस्टम वगैरे मी अरेंज नाही करू शकत, कारण की प्रॉब्लेम असा आहे की त्यांना नीट ठेवायचं आहे. फक्त नंतर जेव्हा मी वेअर करणार तेव्हा मी त्यांना नीट अरेंज करून ठेवेल. तर हा होता माझा लग्नाचा चुडा. तर माझं लग्न 2 स्टाईलने झालं होतं, एक नॉर्थ इंडियन स्टाईलने आणि एक महाराष्ट्रीयन स्टाईलने. तर जेव्हा नॉर्थ इंडियन स्टाईलचं जेव्हा लग्न होतं, जेव्हा मी लेहंगा वेअर केला होता, तेव्हा मी हा एक चुडा घातला होता. आणि जेव्हा महाराष्ट्रीयन लग्न होतं तेव्हा मी हिरवा बांगड्यांचा चुडा घातला होता. तर तो पण मी अरेंज करून ठेवते. आणि हा होता माझा जेव्हा महाराष्ट्रीयन नऊवारी साडी घातली होती तेव्हा मी हा चुडा घातला होता. तर असे माझे 2 चुडे हे मी नीट याच रॉडमध्ये ठेवणार आहे. आणि जे काही एक्स्ट्रा बँगल्स आहेत त्यासुद्धा ठेवून देणार आहे. जसे की या प्लेन ब्ल्यू कलरच्या बांगड्या आहेत, ते याच्यात लावून ठेवते. एक्स्ट्रा कडे जे मी डेली वेअरमध्ये वापरते, या एक्स्ट्रा बांगड्या. आणि काही बँगल्स तर मी घातल्याच आहे, तर या बांगड्या सुद्धा मी ठेवते. डब्यामध्ये मी माझं मेकअप अरेंज करून ठेवते. मेकअपचे जे प्रोडक्ट्स आहे डेली वेअरला जे लागणार आहेत ते मी वेगळे ठेवून देणार आहे. आणि जे मी ओकेजनली म्हणजे काही फंक्शन असेल तेव्हा रेडी होण्यासाठी जो मेकअप असतो तो वेगळा ठेवणार आहे. झालेलं आहे माझं आता सगळं आवरून. तर तुम्हाला मी दाखवते कसं मी सगळं पॅक करून ठेवलेलं आहे.